सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज महाशिवरात्रीच्या काही पूजेच्या किंवा अभिषेकाच्या महत्वाच्या वेळा जाणून घेणार आहोत. कोणत्या टायमाला कशी पूजा करायची आणि पूजेमध्ये कोणते साहित्य वापरायचे आणि ती पूजा केल्याने कोणती आपल्याला फल प्राप्ती होते ते आपण आज बघणार आहोत. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहार असतात. प्रहार म्हणजे वेळा. त्या वेळा पूजा करण्याच्या अत्यंत विशेष महत्व आहे. या वेळेला म्हणजे वेळेचा एक विशिष्ट भाग महाशिवरात्रीची रात्र एकूण 4 भागात विभागली जाते आणि प्रत्येक वेळेला शिवशंकराची पूजा ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. असे मानले जाते की या 4 वेळेमध्ये पूजेमुळे मानवाचे 4ही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची माणसाला प्राप्ती होते. तर या कोणकोणत्या 4 वेळा आहे आणि कोणते साहित्य वापरायचे आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पूजेचा हा पहिला वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये दूध, कमळ आणि बेलपत्र पूजेमध्ये वापरायचं आहे. यामुळे शारीरिक शुद्धी होती. तर पूजेचा दुसरा वेळ रात्री 9 ते 12 या वेळेस पूजेमध्ये दही, तुळशीची पाने म्हणजे तुळशीची मंजिरी आणि बेलपत्र यामुळे माणसाला शांती आणि सुख मिळते. तसेच तिसरी वेळ रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेमध्ये पूजेला तूप, उसाचा रस आणि बेलपत्र वापरायचे आहे. यामुळे ज्ञान आणि ऐश्वर्य माणसाला प्राप्त होते. तर पूजेची ही चौथी वेळ कोणती, तर सकाळी 3 ते सकाळी 6 या वेळेमध्ये मध, निळ्या रंगाची फुले आणि बेलपत्र पूजेमध्ये वापरायचे आहे. हा मोक्ष प्राप्तीचा प्रहर मानला जातो. तर यामध्ये पूजेचे काही महत्वाचे नियम आहेत. प्रत्येक वेळेला शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे अनिवार्य मानले जाते. तसेच महाशिवरात्रीला शिवशंकराला अर्पण करायचे बेलाचे पानं नेहमी उलट्या बाजूने म्हणजे गुळगुळीत जी चोपडी बाजू असते ती शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने व्हायचे आहे. तसेच या 4ही वेळेमध्ये झोप न घेता शिवलीलामृत वाचणे किंवा शिव भजने म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या खूप फलदायी मानले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून शिवशंकराची पूजा करून आणि गरजूंना दान देऊन उपवास सोडला जातो. याला पारणं फेडलं असं म्हणतात. या वेळेला नियमित पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दोषाचे निवारण होते आणि शंकराच्या विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तर या महाशिवरात्रीला आपण या वेळेला एखादी तरी पूजा नक्की करूया. सर्वांना हर हर महादेव.